यवतमाळ वाशिम जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीने संघटन सृजन मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत पक्षनिष्ठ व सक्रिय कार्यकर्त्यांना विधानसभा निहाय विविध पदांवर नियुक्त्या देण्यात येत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्षम उमेदवार तयार करणे आणि पक्षाची मतपेढी बळकट करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष सुनील पाटील चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिग्रस विधानसभा क्षेत्रात पक्षप्रवेश व नियुक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी नितीन धुळध्वज यांची रिपब्लिकन सेनेच्या दिग्रस विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाला उमरखेड विधानसभा अध्यक्ष गौतम नवसागरे, उमरखेड विधानसभा उपाध्यक्ष शुद्धोदन दिवेकर, उमरखेड तालुका उपाध्यक्ष भीमराव खंदारे, राजू आगिरे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना हरिदास मोगले यांनी केली तर सूत्रसंचालन भीमराव खंदारे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सुनील पाटील चिंचोळकर यांनी सांगितले की यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सशक्त संघटनात्मक बांधणी करण्यासाठी नियोजनबद्ध रणनीती आखण्यात येणार आहे. तसेच राज्यभर रिपब्लिकन सेना संवाद दौरा आयोजित करून स्थानिक समस्या, कामगारांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात संदीप बिडवाल यांची विधानसभा उपाध्यक्ष, लक्ष्मण भेगले यांची सचिव आणि प्रेषित बेलखेडे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याशिवाय दारव्हा, दिग्रस व नेर परिसरात अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश करून पक्षाला पाठिंबा जाहीर केला. कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर सेनानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एडवोकेट अमन आनंदराज जी आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकृति शेडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।